गोणी दांडेकर कादंबरीकार म्हणून यांचा लौकिक आहे. पवनाकडचा धोंडी, पूर्णामायेची लेकरं, पडघवली, माचीवरचा बुधा, शितू इत्यादी कादंबऱ्या दांडेकरांनी लिहिल्या. स्मरणगाथा हे त्यांचे आत्मचरित्र असून गाडगेबाबांचे चरित्रही त्यांनी लिहिले आहे. हा उतारा शितू या कादंबरीतील आहे. कोकणातील वातावरणावर आधारलेली शितूची ही गोष्ट मनाला चटका लावून जाते. बराच वेळ हाती पाटी घेऊन शितू ज्ञशी धडपडत बसली होती, पण तो काही तिच्यावर प्रसन्न होईना. अगोदर काना अन आडवी रेख तर तिने काढली, पण पुढले काही जमेना. तिने खूप प्रयत्न केला. कानाच्या पलीकडे प सारखे पोट काढले, मग त्याच्या चहूबाजूंनी गाठी देऊन तिने पाटीला रांगोळी काढलेल्या अंगणाची शोभा आणली. पण शेवटी जेव्हा ती रांगोळी तिची तिच्याच मनास येईना, तेव्हा नाईलाजाने ती तिथून उठली. तिने चहू दिशांना विसूचा कानोसा घेतला, पण तो कुठे गडप झाला होता कोण जाणे. ओटीवर सदू पुस्तकांची चळत पुढे मांडून पालथा पडून गणिते सोडवत बसला होता. निरुपायाने त्याच्याजवळ जाऊन शितू भिंतीशी उभी राहिली. ती आल्याचे सदूला कळले. मान वर न उचलता गंभीर स्वरात तो म्हणाला, काय आहे? आता बोलणे प्राप्तच होते. सदूभाऊ, एवढा हा ज्ञ. पाहू. शितूने पाटी सदू पुढे केली. आपले हसे दाबत गंभीरपणाने तो म्हणाला, छान आहे. आता काय हवं आहे? छान कसा? हा काही जमत नाही तेवढा. पेन्सिल दे. शितूने दिलेली पेन्सिल हाती घेऊन सदूने पाटीवर ढ काढला. शितू आश्चर्याने म्हणाली, सदूभाऊ, हा तर ढ आहे. विसूचं चित्र आहे ते, उनाडक्या करत हिंडणाऱ्या. द्या सदूभाऊ माझी पाटी. किंचित रागावून शितू म्हणाली. पाटी फेकून सदू म्हणाला, पुन्हा माझ्याकडे येत जाऊ नकोस. तुझा मैतर विशा. त्याचे शब्द ऐकायला काही शितू तिथे थांबली नाही. ती लाल होऊन परसात विसूला शोधत निघाली. शेवटी तो तिला एका चिकूच्या झाडावर चढून हातीच्या चुडीने तांबड्या मुंगळ्यांचे पोळे भाजण्याच्या तयारीत असलेला दिसला. झाडाखाली जाऊन ती म्हणाली, विसू दादा. बाजूला हो शिते, मुंगळे पडतील ना अंगावर. पडू द्या, पण अगोदर खाली उतरा. कशाला? हातची चूड फेकत खालच्या फांदीवर पाय ठेवून विसूने विचारले. सदूने त्याची काढलेली परवड त्याला सांगण्यासाठी शब्दांची पलटण अगदी तिच्या ओठांवर येऊन टेकली. पण तिला काय वाटले कोण जाणे. ती म्हणाली, मला ज्ञ काढून द्या. फांदीवरून धप्प दिशी उडी फेकत विसू म्हणाला, शिते, अगदीच ही आहेस हो तू? एवढ्यासाठी का मला खाली उतरवलंस? विसू दादा, तुम्ही खूप अभ्यास करत जा. लोक तुम्हाला म्हणतात. काय म्हणतात? कोण म्हणतात? कोण म्हणतात? कोणी नाही, मीच म्हणते. डोळ्यातले पाणी पुसत शितू बोलली. खोटं. अन तुझ्या डोळ्यात पाणी का? कोण बोललं तुला? कोणी नाही. कोणी नाही कसं? बोललंच. सांग नाव. पटकन हसून शितू म्हणाली, आता कुणाचं नाव सांगू विसू दादा तुम्हाला? खरंच कोणी बोललं नाही मला. पण तुम्ही ज्ञ काढून द्या बघू अगोदर. शंकित भावाने तिच्याकडे पाहत हाती पाटी घेऊन विसूने तिला ज्ञ काढून दिला. तिथेच बसून तो गिरवत अन त्याच्या खाली दुसरा ज्ञ काढून दाखवत शितू म्हणाली, आता आला ना ज्ञ? आला हो. शितूला अत्यानंद झाला. तिला आप्पांनी वाचायला शिकवले होते. रामाऊट, गवळी आला पासून तो वाहवा वाहवा चेंडू हा पर्यंत सगळे धडाधड वाचू लागली होती ती. अन आज तिला सगळी अक्षरही लिहिता आली, अगदी शेवटपर्यंत. संध्याकाळी भागू काकाबरोबर ती घरी गेली.
ढणढण जळणाऱ्या चिमणीसमोर जेव्हा ती अक्षरं काढत बसली तेव्हा कौतुकाने भाग्या म्हणाला, "शीते, एवढा सगळा इला तुका?" "हो भागू काका, पण इला तुका नाही म्हणायचं, आलं तुला म्हणायचं." "आप्पा तसं म्हणतात." "बरं होय बाय, आला तुला म्हण." अशा गोडपोरीच्या भविष्याचा घेता येईल तितका ठाव घेत बराच वेळेपर्यंत भागू काका या कुशीवरून त्या कुशीवर वळत होता. शेवटी त्याला झोप लागली. दिवसांमागे दिवस लोटत होते. आगोट सुरू व्हायला आली. बागेमागचा चोंडा आप्पा स्वतः करत. तो चोखाळण्यापासून त्याच्या कोपऱ्यात गोवरी टाकणे, कवळ फोडणे, पातेरी करणे, तणवणे, पुन्हा पातेरी करणे, गोवर टाकणे, खारीच्या वेळी माती लावणे ही सगळी कामे ते स्वतः अंगाने खपून करत. विसू त्यांना कधीतरी मदत करी. या पाळीला शितू त्यांच्या बरोबरीने कामाला आली. चोंड्यात खपताना ती शेवग्याच्या शेंगेसारखी लवे. थकणे तिला माहीत नव्हते. सगळे काम कसे रेखीव व स्वच्छ. कवळ ती असा फोडी की भल्या भल्यांनी पाहत राहावे. तणवताना प्रत्येक पाचोळ्याची मूठ अशा सफाईने पसरी की थोड्या पाचोळ्यात काम भागे. अन खालचा कवळ तर काही उघडा राहत नसे. आकाशीचा राजा वर्षला. आवन तयार झाले. लावणीच्या दिवशी इरली डोईवर घेऊन आप्पा अन शितू घराबाहेर पडली. त्यांच्या पाठोपाठ तिसरे इरले घेऊन विसूही निघाला. विसू आज कामाला आलेला पाहून आप्पा हसले अन म्हणाले, "आज विसूला कसं काम सुचलं?" तो काही न बोलता चोंढ्यातल्या गुडघाभर चिखलात उभा राहिला. रोपाची बांधली मूठ सोडून त्याने हाती धरली अन तो शितूला म्हणाला, "शीते, चकवे म्हणतेस?" "म्हणा की." रोपाच्या 4 काड्या खोवत विसू खड्या आवाजात म्हणाला, "माली जातो र मालिया, जो जो हार फुलांचा गलिया." शितूचे उत्तर आले, "एशा शेवंतीच्या कलिया, जो जो हार फुलांचा गलिया." विसूने सवाल केला, "एशा गुलाबाच्या कलिया, जो जो हार फुलांचा गलिया." शितूही काही मागे सरणारी नव्हती. त्या दोघांच्या स्पर्धेत मोगरा, जाई, जुई, सदाफुली, गोकर्णी, जास्वंदी, प्राजक्ती, अनंत, कुडा, तगर, कण्हेरी, रातराणी सगळ्या पुष्पजातींचा उल्लेख झाला. शेवटी विसू जेव्हा गप्प राहिला तेव्हा शितूने लावणीचे भरत वाक्य म्हटले, "एशा मोत्यांच्या मणिया, जो जो हार तयांचा गलिया." यावर सगळे कुळवाडी खदाखदा हसले. चोंढ्यापलीकडून वाहणाऱ्या पाटावर शितू म्हशीला पाणी पाजत उभी होती. म्हशीच्या पाठीवर हात टाकून तोंडाने लो 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 असे मंत्रपठण चालू असताना तिने पाहिले की शेपट्यावर उभारलेल्या अन पिलेपोटाशी चिकटलेल्या वानरी पाहता पाहता चोंड्यात शिरल्या अन फुले खाऊ लागल्या. शितू म्हशीला सोडून दगड घेऊन त्यांच्यावर धावली. हे पाहून त्या टोळीतल्या हुप्प्या पलीकडे कान खाजवत बसला होता तो दात विचकावत तिच्यावर धावून आला. शितू भयाने मागे सरली अन पळत तिने साद घातली, "विसू दादा, वानर आलेत." नारळीच्या झापाचे एक पान काढून त्यांच्या फांदोऱ्याचा तिपडी चाबूक विणण्यात मग्न झालेल्या विसूच्या कानी ती साद धडकली. वानरांना चांगली शिक्षा करावी असा बेत बहुत दिवस त्याच्या मनी होता. आप्पा दाभोळीस गेले आहेत आणि सदू सुकडीचे माप घेण्यात मग्न आहे. हे पाहून विसूने खुंटीवर आडवी ठेवलेली ठासणीची बंदूक उचलली. छर्रे, काथ्या अन दारूचा बुदला हाती घेऊन तो चोंढ्याकडे धावला. बांधावर पोचताच जेव्हा त्याने हुप्प्या आणि वानरी यांना सगळ्या वालांची नासडी करताना पाहिले तेव्हा दात खात त्याने बुदल्यातली दारू बंदुकीच्या नळीत घातली. वर छर्रे घालून काथ्या खुपसला अन
ठासन ठास बार पक्का केला. तो बंदूक उचलणार एवढ्यात शितू त्याच्या जवळ आली अन म्हणाली, विसू दादा, वानरांना मारू नका. तू ऐक, काही समजत नाही तुला. हुप्प्यांनी गावाला उच्छाद आणलाय. स्वस्तपणे वालाचा रहाळा तोडून तोंडात खुपसणाऱ्या हुप्प्यांवर त्याने नेम धरला. बावरून ती पुढे धावली. नळीपुढे हात धरून ती विसूला वारू गेली. तोच त्याने घोडा ओढला. तिच्या तळ हातातून 2 छर्रे पलीकडे निघून गेले. आई ग, विसू दादा, अशी किंकाळी फोडून तिने हात झाडला. भळाभळा रक्त वाहू लागले. तोंडात मारल्यासारखा विसू तिच्याकडे पाहत उभा राहिला. रडत रडत शितू म्हणाली, विसू दादा, आता माझा शब्द मोडणार नाही असं वचन द्या. दिलं असे पुटपुटत ताळ्यावर येऊन विसूने टरकन सदरा फाडला अन तिच्या हाताभोवती गुंडाळला. घरी चल, विसू म्हणाला. आता काय होईल ते निधड्या छातीनं सोसायला तो तयार झाला. आप्पा दाभोळे नुकतेच येऊन ओटीवरल्या झोपाळ्यावर टेकले होते. त्यांनी विसूने टाकलेला बार ऐकला होता. हातातून रक्त वाहणारी शितू अंगणाच्या पायऱ्या उतरताना दिसली. तसे घाबरून तिच्याकडे धावत ते म्हणाले, काय केलंस पोरी? विसू कुठं हाय? हातात छर्रे घुसले की. तिच्या पाठोपाठ विसू पायऱ्या उतरत होता. तो सगळे सांगण्याच्या अवसानात पुढे झाला. तोच शितू म्हणाली, नाही, हुप्प्यानं हात फोडला.